Audio Jungle. जय भीम भावांनो, तुम्ही जर अशा प्रोफाईल्स क्रिएट करायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कारण अशा प्रोफाईल जे आहेत ना ते इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहेत आणि खूप ट्रेंडिंगला सुद्धा आहेत. तुम्हाला याच्यावरती ट्युटोरियल सुद्धा यूट्यूबवरती मिळून जातील. पण तुम्हाला मी याच्यामध्ये 4 XML फाईल देणार आहे. फाईल 1, फाईल 2, फाईल 3, फाईल 4. कारण भावांनो याच्यात या 4 XML मध्ये वेगवेगळ्या प्रोफाईल तुम्हाला मी तयार करून दिलेल्या आहेत. याच्या XML जे आहेत ना ते झिप फाईलमध्ये आहेत. त्याला पासवर्ड दिलेला आहे, तो व्हिडिओमध्ये पासवर्ड मिळून जाईल. आणि मटेरियल मी त्याच्यात काय यूज केलं आहे ते सुद्धा तुम्हाला मटेरियल मी दिलेलं आहे. तर त्याला सुद्धा पासवर्ड आहे, तो पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर भावनो अशा जर तुम्हाला प्रोफाईल तयार करायचे असतील हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि आपले मटेरियल जे आहे ते व्यवस्थित कुठे ॲड करायचं आहे ते तुम्हाला समजून जाईल. अशा जे प्रोफाईल आहेत ना ती इंस्टाग्रामला खूप व्हायरल होत आहे आणि यूट्यूबला सुद्धा खूप व्हायरल होत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला भावनो मी हे ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. हे ट्युटोरियल खास तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे आणि खूप इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला सुद्धा चालू आहे. तर हे ट्युटोरियल पूर्ण बघायचं आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल. तर भावनो अशा प्रोफाईल तयार करण्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड लागेल, मटेरियल लागेल, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन लागेल आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशन सुद्धा लागेल. तर तुम्हाला याची सर्व मटेरियल आहे ते टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. कारण तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन आणि सर्व ट्रेंडिंगचे ट्युटोरियल देत असतो. तर तुम्ही तिथे जॉईन व्हायचं आहे. आणि जर भावनो तुम्ही इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो केले नसेल तर इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा. कारण तिथे तुम्ही जाऊन बघू शकता भावनो मी ट्रेंडिंगची प्रोफाईल कशी तयार केलेली आहे. तर त्याच्यावरती ट्युटोरियल आणलेलं आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पिंटरेस्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. जर तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरवरती मिळेल, तिथून डाउनलोड करा आणि ओपन करायचे. तर चला भावनो आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावनो हे पिंटरेस्ट ॲप्लिकेशन पाहू शकता, तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्यायचे. इथून भावनो आपल्याला बॅकग्राऊंड डाउनलोड करायचे आहेत. तर तुमच्याकडे बॅकग्राऊंड ऑलरेडी असतील तर ते तुम्ही यूज करू शकता, नाहीतर ह्या पिंटरेस्ट ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करायचे आहेत. तर डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. तर भावनो पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचे, आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो आहेत ना त्याचं इथे टेक्स्ट टाईप करायचे आणि व्यवस्थित त्याचा इथे एक लोगो तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्या चॅनलचे इथं नाव टाईप करून घ्यायचं आहे भावनो. तुमच्या जे चॅनलचे नाव आहे ना ते इथं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर इथं ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो याची साईज वाढवून घ्यायची आहे. साईज वाढवल्यानंतर तुम्हाला फॉन्टमध्ये यायचं आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर माय फॉन्टमध्ये जायचे. याच्यात फॉन्ट कसे ॲड करायचे त्याच्यावरती ट्युटोरियल भावनो यूट्यूबवरती मिळून जातील. नसेल समजत तर भावनो याच्यावरती मी ट्युटोरियल घेऊन येईन. आणि मी जो फॉन्ट यूज केला आहे ना तो कॅप्टन अमेरिका आहे. याच्यावरती क्लिक करायचे, ओके करायचे. ओके केल्यानंतर याची साईज वाढवायची आहे. कलरमध्ये जायचं आहे तुम्हाला. कलरमध्ये आल्यानंतर ग्रेडियंटवरती क्लिक करायचे, हा कलर सिलेक्ट करायचा आहे. हा कलर सिलेक्ट केल्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचं आहे, शॅडो याचा ऑन करून घ्यायचा आहे, ओके करायचं आहे. पुन्हा तुम्हाला इनर शॅडोमध्ये जायचं आहे, हा ऑन करून घ्यायचा आहे. तुम्हाला ब्लर रेडियस आहे तो 0 ठेवायचा आहे. एक्स ऑफसेट आहे तो मायनस तुम्हाला 4 ठेवायचे आहे. आणि एक्स वाय ऑफसेट आहे तो प्लसमध्ये 5 ठेवायचे आणि पांढरा कलर ठेवून घ्यायचा आहे. तर हा कलर ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता व्यवस्थित आपला टेक्स्ट जो आहे तो तयार झालेला आहे. पुन्हा या 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करा. तुम्हाला ट्रान्सपेरंट क्लिक करून घ्यायचे. पुन्हा 3 डॉटवरती क्लिक करा, एक्सपोर्ट इमेज करून घ्यायचे. एक्सपोर्ट इमेज केल्यानंतर भावनो आपली इमेज आहे ती इमेज तयार झालेली आहे. आता तुम्हाला इथं काय करायचे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं. तर भावनो आपण आलेलो आहोत आता अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. जर तुमच्याकडे नसेल डाउनलोड करून घ्या. आणि तुम्हाला मी जे 4 XML फाईल दिलेले आहेत ना ते 4ही फाईलला पासवर्ड आहे, तो झिप फाईलमध्ये आहे. तर तो पासवर्ड मिळाल्यानंतर फाईल एक्स्ट्रॅक्ट करा आणि XML आहे तो अलाइट मोशन ॲप्लिकेशन इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो टॉप ट्रेंडिंग जो इंस्टाग्राम मला प्रोफाईल टॉपमध्ये आहेत ना त्याच्यातली 1 नंबर भावनो हा प्रोफाईल आहे. तर भावनो पाहू शकता तुम्हाला सर्व व्यवस्थित याचे मटेरियल सुद्धा दिलेले आहे. तर भावनो ही 2 नंबरची XML फाईल आहे. हे 2 नंबरचे XML तुम्ही पाहू शकता. याच्यात सुद्धा भावनो सर्व व्यवस्थित मटेरियल तुम्हाला ॲड करून दिलेले आहे.
हा भावनो 3 नंबरची XML पाहू शकता. 3 नंबरमध्ये सुद्धा भावनो तुम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग लोगो तयार करून दिलेला आहे. आणि भावनो 4 नंबरचा XML पाहू शकता. याच्यात सुद्धा भावनो ट्रेनिंग असा प्रोफाईल तयार करून दिलेला आहे. तर असा प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्ही ऑलरेडी XML दिलेले आहेत ना, ते यूज करू शकता. जर तुम्हाला असे नवीन प्रोफाईल तयार करायचे असेल तर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, 4.5चा रेशो सिलेक्ट करायचा आहे, क्रिएट प्रोफाईलवरती क्लिक करून घ्यायचे, पुन्हा प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊ, आपले मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचं आहे. तर भावनो आपले मटेरियलचे फोल्डर हे पाहू शकता. हे मटेरियल तुम्हाला दिलेले आहे. ऑलरेडी एक तुम्हाला मी बॅकग्राऊंड तयार करून दिलेला आहे. तो बॅकग्राऊंड यूज करू शकता, नाही तर आपले स्वतःचे बॅकग्राऊंड तयार करू शकता. तर आपले डाउनलोड केलेले मटेरियल पाहू शकता. तर तुम्हाला हा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे आणि प्लस करून घ्यायचा. प्लस केल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला भावनो हा बॅकग्राऊंड दिला आहे, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन ओव्हरली करायचे. ओव्हरली केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो अजून एक आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचा आहे. हा बॅकग्राऊंड सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. असं व्यवस्थित केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीमध्ये जायचे, कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन ओव्हरली करायचे. हा सुद्धा ओव्हरली केल्यानंतर आता भावना आपला बॅकग्राऊंड आहे तो तयार झालेला आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपले मटेरियलचे फोल्डर शोधून घ्यायचे. मटेरियलचे फोल्डर ॲड केल्यानंतर हा सिलेक्ट करा बाबासाहेबांचा PNG आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा बाबासाहेबांचा दुसरा PNG सिलेक्ट करा. याची साईज जी आहे ती व्यवस्थित अशी कमी करून घ्यायची आहे. साईज कमी करून घेतल्यानंतर हा व्यवस्थित भावनो PNG आहे तो इथे ठेवून घ्यायचा आहे. इथे ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये भावनो हे सर्व जे मटेरियल आहे ते सर्व व्यवस्थित मटेरियल ॲड करून घ्यायचे. हा भावनो तलवार दिलेले सिलेक्ट करा, प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर हा व्यवस्थित तुम्हाला बॅक पाठीमागे ठेवून घ्यायचे आहे. अशी व्यवस्थित ठेवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन दोन्ही असे सिलेक्ट करायचे आहेत आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर पाहू शकता भावनो हे बाजूला येऊन जातील. असे व्यवस्थित भावनो हे बाजूला ठेवून घ्यायचे आहे. बाजूला ठेवून घेतल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला भावनो मी आपले टेक्स्ट जे आहेत ना तयार केले तो टेक्स्ट इथं ॲड करायचा आहे. हा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफरवरती जाऊन हा व्यवस्थित झूम करून घ्यायचा आहे आणि हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला याची लेंथ वाढवायची आहे आणि साईज सुद्धा वाढवून घ्यायची आहे. साईज वाढवल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला यायचं आहे. हा क्रॉस करून घ्यायचा आहे भावनो, फॉन्ट क्रॉस केल्यानंतर खालच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर रोटेशनमध्ये येऊन तुम्हाला हा रोटेशन 10 ठेवून घ्यायचा आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला भावनो हा PNG दिला सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करायची आहे. पुन्हा रोटेशनमध्ये येऊन तुम्हाला 10 ठेवायचं आहे आणि व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला भावनो हा सम्राट अशोक यांची PNG दिले सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला खालच्या बाबासाहेबांच्या फोटोच्या पाठीमागे ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन बुद्धांची PNG सुद्धा सिलेक्ट करायची आणि व्यवस्थित भावनो हा सुद्धा PNG बॅकग्राऊंडच्या पाठीमागे ठेवून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित ठेवल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जायचे. अशोक चक्र सिलेक्ट करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्यवस्थित भावनो अशोक चक्र जे आहे ना ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित इथे ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला हे बॅकग्राऊंडला ठेवून घ्यायचं आहे. हे भावनो अशोक चक्र व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर पाहू शकता भावनो आपला प्रॉपर जो आहे प्रोफाईल इंस्टाग्रामचा तो तयार झालेला आहे. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला याला राऊंड शेप ॲड करायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा राऊंड शेप सिलेक्ट करा. व्यवस्थित असे याची साईज वाढवायची आहे. साईज वाढविल्यानंतर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये जायचे, खाली मास्कमध्ये यायचे आणि मास्क करून घ्यायचे. तर भावनो पाहू शकता आपली प्रोफाईल जी आहे ती प्रॉपर तयार झालेली आहे. तुम्हाला जर असा प्रोफाईल तयार करायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. प्रोफाईल कसे तयार करायचे समजून जातील. XML सुद्धा दिलेले आहेत, ते XML तुम्ही यूज करू शकता. तर भावनो इथं काय करायचे, उजव्या कोपऱ्यात जो एरो दिसत असेल ना, ह्या एरोवरती क्लिक करायचे आणि आपली XML आहे ती
आपली प्रोफाईल आहे ती प्रोफाईल सेव्ह करून घ्यायची. हा व्हिडिओ पूर्ण बघा. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. हा व्हिडिओ पूर्ण बघा. प्रोफाईल कशी तयार करायची आहे ती समजून जाईल आणि मटेरियल आहे ते मटेरियल मिळून जाईल आणि पासवर्ड सुद्धा मिळून जाईल. तर भावना भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.